नमस्कार. पॉवर ऑफ सोब्रायटीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. नेहमीच्या प्रमाणे आजही आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण चर्चा केली होती की पॉवर ऑफ सायलेन्स आणि त्याच्या अगोदर पॉवर ऑफ सोब्रायटी या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत नेक्स्ट पाऊल पुढे उचलत असताना काही टूल्स असतात जे आपल्या सोब्रायटीला एक चांगल्या प्रकारचं महत्त्व देत असतात आणि एका विशिष्ट प्रकारचे दर्जा देत असतात. बऱ्याचदा एक गोष्ट पूर्वीच्या काळी अशी सांगितली जायची की एकदा गौतम बुद्ध एका अ, गौतम बुद्ध असतील किंवा एक मोठे गुरुजी असतील, बऱ्याचदा संदर्भ बदलतात, पण ती स्टोरी खूप महत्त्वाची आहे की एकदा एक आपण ऋषी बघूया. एक ऋषी एका आपल्या शिष्यांसोबत एका गावातनं जात होते. गावातनं जात असताना मध्ये त्यांना नदी लागली आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर एक बाई रडत बसलेली होती की मला नदी क्रॉस करायची आहे, पण मला पोहता येत नाही. तर त्याच्यावर गुरुजी म्हणतात, "ठीक आहे, आम्ही तुला मदत करतो." तर तिला ते खांद्यावर घेतात. खांद्यावर घेऊन चालत, 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 चालत नदी क्रॉस करतात आणि नदी क्रॉस केल्यानंतर तिला तिथे सोडून देतात. पण पुढचा वाटचाल चालत असताना त्यांच्या 2-3 शिष्यामध्ये नेहमी अशी सारखी चर्चा केली जाते की अरे, गुरुजी तर आपल्याला शिकवतात की बाईला स्पर्श करायचा नाही, बाईला हात लावायचा नाही, बाईची सावली लागली नाही पाहिजे. पण गुरुजींनी तर त्यांच्या खांद्यावर बसवून तिला नदी क्रॉस केली. आणि असं ह्याच गोष्टीचं विचारांचं वादळ चालत, 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 चालत ते आश्रमापर्यंत येतात. पण आश्रमापर्यंत येईपर्यंत त्यांना राहवत नाही आणि ते विचारतात गुरुजींना की तुम्ही आम्हाला शिकवता की बाबा महिलांशी संबंध ठेवायचा नाही, महिलांचा स्पर्श होता कामा नये, महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची सावलीसुद्धा त्यांच्या हातचं काही खायचं नाही वगैरे वगैरे तुम्ही आम्हाला शिकवता. पण तुम्ही तर त्यांना त्या महिलेला खांद्यावर बसवलं आणि तिला नदी क्रॉस करून दिली. तर तुम्ही हे योग्य केलं असं तुम्हाला वाटतं का? तर गुरुजींनी एक त्यावर एक असं समर्पक उत्तर दिलं की त्या महिलेला गरज होती, महिलेला आवश्यकता होती, तिला मदतीच्या उद्देशाने मी तिला खांद्यावर बसवलं, तिला ती नदी क्रॉस केली आणि नदी सोडल्यानंतर ती तिच्या मार्गाला गेली, मी माझ्या मार्गाला आलो. प्रॉब्लेम तिथे आहे, जर तेच विचार तुम्ही कंटिन्युएशनमध्ये घेत असाल तर. तिला मी नदीच्या काठावर सोडल्यानंतर माझ्या डोक्यातनं तिच्याविषयीचे विचार कधीच निघून गेले. पण तुम्ही अजूनही तिचे विचार तुमच्या डोक्यात ठेवत आहात, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यात जी घडत असेल, त्याला कॅरी करू नका. हा त्याच्यामागचा, त्या गोष्टीच्या मागचा उद्देश अ, मला वाटतं सांगायचा होता. आणि हीच गोष्ट जी आहे ती आपल्या सोब्रायटीसाठी महत्त्वाची आहे, की कुठलीही गोष्ट कॅरी करू नका. बऱ्याचदा काय होतं ना, की आपले आपले पाय पुढे जाण्यासाठीच तयार झालेले असतात, चालण्यासाठी तयार झालेले असतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला पाय थांबवतात. इतिहासात घडलेल्या काही गोष्टी ज्या आहेत, त्या इतिहासात घडलेल्या गोष्टींमध्येच आपण सतत रमत राहतो. आणि त्या गोष्टी अशा का घडल्या, त्या गोष्टी अशा का घडल्या, त्यावेळेला मी असं केलं असतं तर असं घडलं असतं का, तसं घडलं असतं का? ज्याची उत्तरं आपल्याला क्लिअरली माहिती असतात, की ज्या गोष्टी आता तो इतिहास झालेला आहे आणि त्या इतिहासातनं आपण फार पुढे आलेलो आहोत. त्याच्यानंतर परत त्या विषयाला चर्चेमध्ये घेणं किंवा त्या विषयाच्या विषयी विचार करत बसणं, ह्या गोष्टीला काही अर्थ नसतो. पण बऱ्याचदा आपल्या ह्युमन टेंडन्सीनुसार म्हणा किंवा आपल्या विचारांमध्ये नुसार आपल्याला त्या इतिहासात घडलेल्या गोष्टींच्या बाबतीत सतत संदर्भ लागतो आणि त्या संदर्भामध्ये आपण आपली पुढची वाटचाल, पुढच्या गोष्टी, आपलं व्यक्तिमत्व त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जातं. मग अशा वेळेला काय करायचं की जेणेकरून आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडता येतील? तर मॅक्झिमम से मॅक्झिमम कुठल्याही माणसाला जर माणूस जर असं म्हणत असेल की माझे विचार मला पाहिजे तसे चालतात किंवा मला पाहिजे तसे त्या वागतात किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करू नको असं जर सांगितलं, तर तसंच माझं माइंड विचार करतं, तर असं कधी होत नाही. उलट आपण ज्या गोष्टींपासून आपल्या मनाला थांबवतो, उलट त्याच गोष्टीच्या बाबतीत विचार करायला भाग पाडतो. म्हणजे आपलं मन त्याच गोष्टी बाबतीत विचार करत राहतं. त्यामुळे सोब्रायटीमध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की जी गोष्ट जशी आहे तशी एक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं. कारण त्या गोष्टीला तुम्ही वेगळेपणाने काही बदलू शकत नाही, वेगळेपणाने काही करू शकत नाही. ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच खरी आहे, की आजही आपल्या आपल्या मेंदूमध्ये आपण इतिहासातल्या गोष्टीचा विषय जर आठवायला सुरुवात केली, तर अशा बऱ्याच घटना असतात ज्या आपल्याला घडू नयेत असं वाटत होतं. ज्या घडाव्यात असं वाटत होतं. पण ज्या घडलेल्या नाही आहेत.
तो एक इतिहास आहे आणि आता आपल्या येत्या भविष्य काळामध्ये अशा काही घटना घडणार नाहीत. या बाबतीत स्वतःच्या मनाशी एक विचार करून पुढे चालत राहणं, हा एक त्याच्या मागचा पर्याय आहे. दुसरी गोष्ट आपल्या विचारांना जास्तीत जास्त अशा गोष्टींमध्ये गुंतवावं, ज्या गोष्टींमध्ये आपलं मन रमेल. जेणेकरून अशा गोष्टींची वारंवारता कमी होईल. बऱ्याचदा असं होतं ना, की आपण रिकामं बसलेलो आहोत, आपण काही दुसरा विचार करत नाही आहोत. तर अशा वेळेला बऱ्याचदा पूर्वीच्या गोष्टी आठवण्यामध्ये किंवा बऱ्याचशा पूर्वीच्या घटनांमध्ये आपण इथे गेलो होतो तेव्हा तसं झालं होतं, तिथे गेलो होतो तेव्हा तसं झालं होतं. एखाद्याशी बोलत असताना आपल्याला तो असं बोलला होता, तो तसं बोलला होता. या सगळ्या गोष्टी वारंवार आपल्याला आठवत राहतात आणि त्याच्यामुळे आपण परत त्याच सिच्युएशनमध्ये तयार जाऊन बसतो, की त्याच्याशी कनेक्टेड असणारी कुठलीही घटना आपल्याला परत त्याच ठिकाणी थांबवून ठेवते. त्यामुळे फ्युचरिस्टिक गोष्टी जर करायच्या असतील, तर तुम्हाला फ्युचरमध्ये असणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समर्पक ठरतील. कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढे जायला प्रवृत्त करतील आणि कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला सपोर्टिव्ह असतील. बऱ्याचदा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये येत येत जात असताना बरेच लोक तुम्हाला असेही भेटतील, की वारंवार तुम्हाला एखाद्या घटनेविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या इतिहासात घडलेल्या कुठल्यातरी गोष्टीविषयी तुम्हाला आठवण करून देत असतील किंवा कळत नकळत चर्चेमध्ये विषय निघत असेल, तर त्यावेळेला तुमचा हा रोल असला पाहिजे, की आय एम मूव्हिंग फॉरवर्ड. मी मी त्या गोष्टीला विसरून फार पुढे निघून गेलेलो आहे आणि माझ्याबरोबर जे आहेत ते माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मला इतिहासात काय गोष्टी घडल्या होत्या, काय गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या गोष्टीवर चर्चा करत बसायची नाही आहे आणि मला माझं भविष्य जर व्यवस्थित करायचं असेल, तर मला ह्या सगळ्या गोष्टी सोडून पुढचा विषय केलेला जास्त चांगला. काही काळापुरता हा त्रास नक्कीच होईल. काही काळापुरता हा त्रास नक्कीच होईल. कारण का हे सहज सोपं नसतं, की एखाद्या गोष्टीतनं बाहेर पडून दुसऱ्या गोष्टीवर स्थलांतरित होणं. पण हा एक जगाची रीत आहे. जग हे चालत राहत असतं. आपल्या वाचून जग थांबत नाही किंवा कोणाच्या वाचूनही जग थांबत नाही. त्याच्यामुळे जग पुढे जायला काही थांबणार नाही आहे आणि आपण जर मागे राहिलो, तर आपण रडत बसायला आपण कोणाला दोष देऊ शकत नाही, की मी का मागे राहिलो. सो काही गोष्टीच्या बाबतीत आपल्याला स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला लागेल. स्वतःच्या लाईफच्या बाबतीतली जबाबदारी स्वतः घ्यायला लागेल. ज्या ज्या गोष्टी आपल्या समर्पक घडल्या त्या आपल्या होत्या. ज्या आपल्या समर्पक नव्हत्या त्यातनं धडा घेऊन आपल्याला पुढे कसं शिकता येईल, या बाबतीत आपण विचार करता येईल. तर हा एक खूप महत्त्वाचा टूल आहे आपल्या सोब्रायटीसाठी, की ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, त्या गोष्टीच्या बाबतीत विचार करत न बसणं हे जास्तच चांगली गोष्ट आहे. म्हणजे इतिहासात काय गोष्टी घटना घडल्या, तर त्या घटना बदलता येणं आत्ता जर शक्य असतं, तर निश्चितच प्रयत्न करता आला असता. पण त्या बदलता येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे लेट इट बी. जे जसं जसं होतं तसं त्या त्या ठिकाणी ते बरोबर होतं. आत्ता आपण आपल्या हातून काही चुका होता कामा नयेत. आत्ता आपण आपल्या भविष्याच्या दृष्टीने काय गोष्टी केल्याने आपल्याला अधिकाधिक वाढ मिळेल, याविषयी विचार करणं जास्तीत जास्त समर्पक असतं. त्यामुळे ॲज अ टूल म्हणून ही गोष्ट सतत मनात असायला पाहिजे, की ज्या गोष्टी घडल्या त्या तिथेच सोडून द्याव्यात. त्या कॅरी करत बसू नये. मग तो राग असेल, चर्चेचा विषय असेल, घटना असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल, ते कॅरी करत बसायचं नाही. ते जिथे झालं तिथे टाकून तो विषय सोडून द्यायचा. त्यामुळे आपली सोसायटी अधिकाधिक चांगली व्हावी, बळकट व्हावी, यासाठी अशाच प्रकारचे वेगवेगळे नवीन मुद्दे घेऊन आम्ही तुमच्यापुढे येत राहू. आणि आज आज जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या प्रतिसादामधनं काही गोष्टी समजतायत, की काही विषयावर तुम्हाला काही माहिती हवी आहे. त्या विषयावर आम्ही लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.